नमस्कार मंडळी. तर आज आपण बघूया मस्त खमंग अशी मेथी पुरी. 4 दिवस सुद्धा कुरकुरीत राहतील अशा या पुऱ्या आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि पुऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि तुम्ही रुपाली किचनला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहिल्यांदा मी काय केलं, इथं मस्त छान फ्रेश मेथी घेतली हिरवीगार बघून. मेथी घेताना नेहमी गोल पानांची आणि बारीक पानांची बघून घ्यायची म्हणजे ती कडू निघत नाही. आणि अशा प्रकारे बारीक मी इथं चिरून घेतलंय. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मेथी टाकून बारीक चॉप करून घेऊ शकताय. जेवढी फाईन होईल तेवढी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे इथं मेथी. जर तुम्ही मोठ्या पानांची आणि जाड अशी मेथी बघून घेतली तर ती हमखास कडूच निघते आणि त्यामुळे पुऱ्या सुद्धा कडू बनू शकतात. आता आपल्याला इथं मस्त कुरकुरीत पुऱ्या हव्या आहेत खुसखुशीत. त्यासाठी मी काय केले, 1 कप रवा घेतलेला आहे. तो पाण्यामध्ये भिजवून ठेवणार मी पहिल्यांदा. तर जेवढं पाणी बसेल तितकं पाणी टाकून याला 10 मिनिटं आपल्याला भिजवून ठेवायचं आहे साईडला. आता भिजवल्यानंतर मी याच्यामध्ये गरजेनुसार, आता तुम्हाला 1 कप रवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 कप सुद्धा कणिक घालू शकताय. आता इथे मी रवा साधारण 10 मिनिटं भिजवून ठेवला होता. त्यामध्ये मी 2 कप कणिक घेतली आहे. याऐवजी तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकताय. आता इथं काळे पांढरे तीळ आणि थोडंसं चिमूटभर मी ओवा घेतलेला आहे. काळे तीळ ऑप्शनली आहेत, नाही टाकलात तरी चालेल. त्यानंतर लाल मिरची पावडर, मीठ, साखर आणि हळद चवीनुसार टाकायचे आहे. इथे एक ग्रीन पेस्ट वापरली, त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर असं होतं. तेल घेतले साधारण 1 चमचाभर. तेलाऐवजी तूप सुद्धा घेऊ शकताय. त्यानंतर आपल्याला चॉप केलेली मेथी टाकायची आहे. छान मिक्स करून पीठ एकदम घट्टसरच नाही आणि जास्त पातळ नाही, मीडियम मध्ये असं मळून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घेऊन. आता ऑलरेडी आपण रव्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि मेथीला सुद्धा पाणी असतं, त्यामुळे आधी पूर्ण मिश्रण मिक्स करून बघायचं की किती पाण्याची गरज आहे आणि त्यानुसार थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, मीडियम मध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे पुऱ्या छान फुलतात आपल्या. थोडंसं तेल लावायचं आहे वरतून आणि याला कव्हर करून ठेवून द्यायचं आहे. आता मी याला 20 ते 25 मिनिटांनंतर पुऱ्या लाटून घेणार. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकताय. आता मी इथं 4 ते 5 पुऱ्या पहिल्यांदा लाटून घेणार. आता बघा, तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही गोळे घेऊ शकताय, बारीक किंवा मोठे, किंवा मग एकच मोठी पोळी लाटून त्याच्या बारीक बारीक साच्याने पुऱ्या काढू शकताय. मी अशा प्रकारे लाटून घेणार. आता हवं तर तुम्ही या पुऱ्या तेलावर सुद्धा लाटू शकताय. मी इथं पिठावर लाटलेल्या आहेत. तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तयार करून घेणार. आणि आता आपल्याला काय करायचं, एकदम गरम कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुऱ्या मस्त छान कुरकुरीत दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या फ्राय करून घेणार. तर इथं बघू शकताय आपल्या छान पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. साईडला काढून घ्यायच्या आहेत. याला तुम्ही मस्त ग्रीन चटणी, दही किंवा चहा सोबत किंवा मग जेवणासोबत सुद्धा खाऊ शकताय. तर इथं आपली मेथी पुरी रेडी झालेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो करा. आणि अजून पण रुपाली किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.